गेला तो धावणार आहे बोल माझे बोबडे खाली तो ठेवणार आहे चमत्कार आम्हाला गळा तो डावणार आहे या लांबलेल्या ही पावसाला या धरणीवर अहो पडायला माझा बाप्पा लावणार आहे अल्लिनो वादळ आहे यंदा 10% पाऊस होईल असं तज्ञांचं शास्त्रज्ञांचं मत आहे तज्ञांचं मत आहे काय होईल तर होईल पूर तरी येईल न ओला दुष्काळ आहे का नाही तरी सुद्धा गॅस महागलंय तेल महागलंय सगळ्या गोष्टी आता युद्ध थांबलंय आज मी बघितलं थोडंसं येणार थोडासा आराम तरी सुद्धा आपण आपल्या पोटाला चाट देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सर्वांचे आभार गड कसं खातो लक्ष असू द्या काय म्हणताय का हतबल शेतकरी झाला आता पाऊस पाण्याचा नाही पता चला म्हणजे या ठिकाणी एक नाव राहून गेले प्रभाकर दादा धोपट गावाला आहे शुभेच्छा निश्चितपणे माझ्या पाठीशी आहेत त्याच्या निश्चितपणे आलेले आहेत शक्यवर आहेत माझे म्हटल्यानंतर आणि चंद्रकांत धोपट आमचे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांचंही नाव राहून गेलं त्यांनाही मानाचं वजन म्हणते का चंद्रकांत दादा तुमचंही लक्ष असू द्या हतबल शेतकरी झाला आता पावसाचा नाही अजून पता रुसलावरून बघतो दुरून पेरलेलं बियाणं गेलं मरून तुम्ही हो तेवढंच पैसा ऐका ना खरी गोष्ट आहे लोक ट्रॅक्टर लावून पाणी टाकतात आमच्याकडे ट्रॅक्टर लावून होईल का सांगा मला होईल का तरी पण काय म्हणजे शेतकऱ्याची तळमळ काय तो ऐका मी काय म्हणतो शेतकरी हतबल झाला आता पावसाचा नाही अजून पता रुसलावरून बघतो दुरून पेरलेलं बियाणं गेलं मरून करावं काय सुचेना उपाय प्रश्न या पडला मना करावं काय सुचेना उपाय प्रश्न या पडला
सुद्धा मिळाला पाहिजे, दोन्ही बाऱ्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत, ही माझी, म्हणून मी पळपळ करतो, जास्त बोलत नाही. यंदा कोयना धरण सुद्धा आटलं आणि ही अशीच परिस्थिती राहिली ना, पाणी पियाची सुद्धा मुश्किल होईल. नुसतं शेतकरी नाही मित्रांनो, शेतकरीचं सोडा, तुमची आमची सुद्धा मुंबईत राहायची पंचायती काही दिवसांनी. बघा तुम्ही माझं वाक्य लिहून ठेवा, जर पाऊस हा जुलैपर्यंत गेला ना, या मुंबईत कोणी राहणार नाही, सगळे गावाला पडतील, सगळे गावाला आपले कोकणकर तर निश्चितपणे राहतील. बक्षीस आहे बाबांच्या गाण्याची कटिंग महाड नगरचं देणार देणार देणार